लव युअर सेल्फ अँड डोंट डिपेंड ऑन समवन. होय, खरंच आहे. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मोटिवेशन विथ सोनिया. होय मैत्रिणींनो, कारण आपण जोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही वर घेऊन जाऊ शकत नाही. होय, कारण तुम्हाला त्या दोन पक्ष्यांची गोष्ट तर नक्कीच माहीत असेल की जो दोन पक्षी एका फांदीवरती बसून राहतात आणि त्यांचा जो मालक असतो किंवा तिथे काम करणारा जो माळी असतो तो काय करतो, प्रत्येक हर एक तो प्रयत्न करून थकतो की ते दोन्ही पक्ष्यांना त्याला उडवायचं, आकाशात कसं उंच भरारी घ्यायचं, ते आकाशात कसे उडतील याच्यासाठी तो भरपूर असे प्रयत्न करतो. पण त्यातला एक पक्षी काय करतो, उडायला शिकतो, पण दुसरा काय त्या फांदीवरून उडतच नाही. पण मग शेवटी एक दिवस असा येतो की तो पक्षी उंच आकाशात भरारी घेतो. मग जेव्हा लोक आजूबाजूचे जे थट्टा करत होते, हसत होते, ते विचारतात त्या माळ्याला, तर तो म्हणतो की मी काय केलं, फक्त तो ज्या फांदीवरती बसून राहत होता ती फांदी मी कापून टाकली. मग त्याला ऑप्शनच उरलं नाही की एकतर तो जमिनीवर पडेल किंवा मग आकाशात उंच झेप घेईल. तर मग आपल्याही जीवनात तसंच आहे मैत्रिणींनो. जोपर्यंत आपण स्वतःवरती विश्वास ठेवत नाही ना तोपर्यंत आपल्याला कोणीही वर घेऊन जाऊ शकत नाही. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, चुका करण्यासाठी कधीही घाबरायचं नाही मैत्रिणींनो. तर चुका जेव्हा आपण करतो तेव्हाच आपण त्या प्रत्येक चुकामधून किंवा येणाऱ्या अपयशातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळते. पण मग आपण काय करतो की घडलेली जी चूक आहे किंवा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये फेल होतो, एखाद्या कामात फेल होतो, आपण स्वतःला लेबल लावायला सुरुवात करतो की ते काम मी नाही करू शकत किंवा ते मला जमणार नाही, ते माझ्याच्याने होणारच नाही. हेच वाक्य आपण काय करतो, रिपीट बोलायला लागतो. पण मग जे रोज रिपीट आपण करतो तेच आपली काय रिॲलिटी बनते. म्हणजे आपण स्वतःला काय करतो, अजून वीक आणि कमजोर करायला लागतो मैत्रिणींनो. म्हणजेच आपण स्वतःवरचा विश्वास हा हळूहळू का होईना गमवायला लागतो. तर आपण काय कालांतराने काय होतं, आपण स्वतःला खूप कमकुवत करतो आणि आपण तसेच स्वतःला समजायला पण लागतो. पण जेव्हा आपण स्वतःला हळूहळू का असेना, जेव्हा आपण स्ट्रॉंग पॉझिटिव्ह फिलिंग देऊया ना, त्यामुळे काय होणार की आपल्यामध्ये तो आत्मविश्वास जो आहे तो परत येणार. आणि हे खूप सोपं आहे, पण आपण स्वतःला काय करतो, इग्नोर करतो. एक स्त्री म्हणून आपण काय करतो, नेहमी स्वतःला दुय्यम दर्जा देतो आणि म्हणूनच आपण त्या पक्षासारखे त्या फांदीवरच बसून राहतो, वाट पाहतो की योग्य वेळ येईल आणि योग्य वेळ आली तर हे आपलं काय आपल्याला